घरामध्ये चोरांसाठी कॅमेरे लावले, पण सुनबाईंचं खरं रूप अगदी सर्वांसमोर कसं आलं नक्की पहा. रामभाऊ सकाळी सकाळी झाडांना पाणी घालत होते. तेवढ्यात सुमनताईंनी त्यांना आवाज दिला आणि म्हणाल्या, दुपारची वेळ होऊन टळून गेली आहे, तुम्हाला भूक लागली नाही का? त्यावर रामभाऊ आपल्या बायकोला म्हणाले, हो आलो आलो, मलाही भूक लागली आहे, लवकर जेवण तयार कर. त्यावर सुमनताई, तुम्ही हातपाय धुवून या, तोपर्यंत मी जेवण वाढायला सुरुवात करते. सुमनताई जेवण वाढतच असतात. तेवढ्यातच रामभाऊ आतमध्ये येतात आणि म्हणतात, आज काय बेत केला आहे जेवणात? तर सुमनताई म्हणतात, आज तुमच्या आवडीची मसूरची आमटी आणि फुलके बनवले आहेत. त्यावर ते खुश होतात आणि दोघे आनंदाने जेवण करतात. जेवण झाल्यानंतर सुमनताई म्हणतात, तुम्ही बाजारात जाऊन या आणि माझी तेवढी औषधं घेऊन या, मला सकाळी सकाळी उठल्यावर चक्कर येते, माझी औषधं देखील संपली आहेत. त्यावर रामभाऊ म्हणतात, मी आता थोडासा आराम करतो, संध्याकाळी तुझ्या औषधं आणण्यासाठी मी बाजारात जातो. त्यानंतर ते आराम करतात आणि संध्याकाळ झाल्यानंतर चहा घेऊन घेतल्यानंतर ते बाजारात सुमनताईंची औषधं आणण्यासाठी जातात. सुमनताईंची औषधं घेऊन येत असताना अचानक रामभाऊंच्या समोर ट्रक येतो आणि त्यांचा ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंटमध्ये रामभाऊंच्या डोक्याला जबरदस्त मार लागतो आणि आजूबाजूचे सगळी लोक तिथे जमा व्हायला लागतात. आणि तेवढ्यातच त्यांच्या ओळखीचा एक व्यक्ती भेटतो आणि तो म्हणतो, मी यांना ओळखतो. तो लगेचच सुमनताईंना फोन करतो आणि घडलेली सगळी घटना सांगतो. सुमनताई अचानक घडलेल्या प्रसंगामुळे घाबरून जातात आणि त्या आपल्या मुलाला म्हणजेच सोहमलाही फोन करून बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे हे असं सांगतात. सोहमही ऑफिसवरून लगेच सुट्टी काढून गावी येतो. गावी आल्याबरोबरच तो लगेचच दवाखान्यात जातो. सुमनताई त्याला बघून रडू लागतात आणि सोहम आपल्या आईला विचारतो, बाबांची तब्येत कशी आहे? त्यावेळेस सुमनताई म्हणतात, त्यांच्या डोक्याला खूपच जबरदस्त मार लागलेला आहे, आयसीयूमध्ये आहे, डॉक्टरांनी त्यांना ठेवलं आहे. आणि सोहम नंतर डॉक्टरांना जाऊन भेटतो आणि बाबांची चौकशी करतो. त्यावर डॉक्टर सांगतात की त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसल्यामुळे रक्त खूप गेलेलं आहे. तेवढ्यातच नर्स धावत येऊन डॉक्टरांना सांगते, पेशंटला खूप त्रास होत आहे. डॉक्टर आयसीयूमध्ये जातात तर बघतात तर रामभाऊंच्या डोक्याला मार लागल्यामुळेच त्यांच्या डोक्याला रक्तपुरवठा होत नव्हता आणि त्यामुळे त्यांना अचानकच खूप त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सुमनताईंना खूपच मोठा धक्का बसला, कारण त्यांनी त्यांची डायबिटीजची औषधं आणण्यासाठी रामभाऊंना बाजारात पाठवलं होतं आणि ते डोक्याला हात लावून बसल्या आणि सोहमला म्हणू लागल्या, मला कुठून बुद्धी सुचली आणि मी त्यांना औषध आणण्यासाठी बाजारात पाठवलं. सोहम आईची सांत्वन करत होता. सोहमलाही हे अचानक सर्व काही घडल्यामुळे सोहमही घाबरून गेला होता. सोहमची पत्नी नैना लगेचच गावी आली आणि सुमनताईंना हा धक्का खूपच मोठा बसला होता. रडून रडून त्यांची अवस्था खूपच बिकट देखील झाली होती. त्यात त्यांना डायबिटीज असल्यामुळे त्यांना वारंवार चक्कर येत होती. सोहम त्यांची काळजी घेत होता. सोहम आणि नैना दोघांनीही वडिलांचं विधी कार्य जे आहे ते पूर्ण केलं आणि शेवटी आता प्रश्न असा उरला की आता बाबा गेल्यानंतर आई गावी एकटी कशी राहणार? म्हणून सोहमने आईला विचारलं, आई तू आमच्याबरोबर मुंबईला चल. त्यावर आई म्हणाली, बाळा मी तिथे येऊन काय करू आणि इथे राहून काय करू? माझ्यामुळे हे अचानक मला सोडून निघून गेले, आता माझं जगून काय फायदा? पण सोहम म्हणाला, आई असं म्हणून नाही चालत, तू आमच्याबरोबर चल आणि आमच्याबरोबरच राहा. आपण इथला बंगला आणि जमीन विकून टाकू आणि तू कायमचीच आमच्यासोबत राहायला चल. आईचा नाईलाज होता आणि शेवटी सुमनताई, सोहम आणि नैना तिघेही मुंबईच्या खोलीवर आले. मुंबईला आल्यानंतरही दिवस नैना सुमनताई बरोबर खूप चांगली वागायची आणि पण नंतर तिला त्यांची अडचण वाटू लागली, कारण सासूमुळे तिला तिची किटी पार्टी, मैत्रिणींबरोबर जाणं येणं
याला सगळंच बंधन आलं होतं. त्यामुळे ती आईचा रागराग करू लागली. आणि सोहम तो घरी असताना आईबरोबर ती चांगली वागायची, पण सोहम जेव्हा ऑफिसला जायचा किंवा ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचा तेव्हा मात्र नैना सासूबाईंशी चांगली वागत नव्हती. त्यांना डायबिटीस असल्यामुळे वारंवार भूक लागायची, पण ती त्यांचा अपमान करायची. सोहम घरी असताना मात्र ती सासूबाईंना व्यवस्थित जेवण वगैरे द्यायची, पण जेव्हा सोहम घरी नसायचा त्यावेळेस मात्र ती त्यांना साधं जेवण द्यायची नाही. असे दिवसामागून दिवस जात होते आणि एके दिवशी सोहम सकाळीच उठून घराच्या अंगणात जाऊन उभा राहिला. त्याने समोर बघितलं तर बाहेर गल्लीत खूप गर्दी जमली होती. ती गर्दी बघून तो घाबरला. तो लगेच खाली आला आणि दरवाजा उघडून तो गेटमधून बाहेर आला. शेजारच्या काकांना त्यांनी विचारलं, काका नक्की काय झालं आहे? ही एवढी गर्दी का जमा झाली आहे? तेव्हा शेजारचे गायकवाड काका म्हणाले, काल रात्री माधवरावांच्या घरी चोरी झाली आहे. हे ऐकून सोहमच्या चेहऱ्यावर चिंता दिसायला लागली. मागच्या काही दिवसांपासून गल्लीत खूप चोऱ्या व्हायला लागल्या होत्या. सोहम विचारात पडला आणि म्हणाला, जर घरातच माणूस सुरक्षित नाही तर मग कुठे जायचं? आता सोहमला भीती वाटायला लागली होती, कारण ऑफिसच्या कामासाठी त्याला काही वेळा शहरातून बाहेर देखील जावं लागत होतं. ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेल्यानंतर त्याची बायको आणि त्याची आई दोघीच फक्त घरात असायच्या. त्यामुळे त्याला काळजी वाटू लागली होती की जेव्हा मी घरी नसेल त्यावेळेस चोर घरी आले तर काय करणार, म्हणून त्याने त्याच्या घराच्या बाहेर आणि त्याच्या घरामध्ये काही छुपे कॅमेरे बसवले की जेणेकरून चोरी जरी झाली तरी चोर कोण आहे, कशा प्रकारे घरात आले हे सगळ्या प्रकारे रेकॉर्ड होऊन त्याला समजेल. सोहमने छुपे कॅमेरे बसवले, ते मात्र त्याने त्याच्या आईला आणि त्याच्या बायकोला त्याबद्दल काही देखील सांगितलं नाही आणि त्यामुळे त्यांना त्याबाबत काही माहीत नव्हतं. एके दिवशी तो सकाळी सकाळी ऑफिसला जायला तयार होऊ लागला. त्याची बायको नैना ही गरम गरम बटाट्याचे पराठे नाश्त्यासाठी घेऊन आली होती. नाश्ता करून झाल्यावर विजय ऑफिसची बॅग घेऊन ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर निघून गेला. सोहमची आई सुमनताई यांना डायबिटीसचा त्रास होता, त्यामुळे त्यांची शुगर कायमच कमी जास्त व्हायची. त्यांना खूप सारी पथ्य पण होती, त्यामुळे ते बटाट्याचे पदार्थ, भात किंवा गोड पदार्थ खात नसायच्या. सुमनताई देवपूजा करून देवघरातून बाहेर आल्या आणि त्यांच्या सुनेला त्या म्हणाल्या, सुनबाई मला पण नाश्त्याला काहीतरी दे. त्यांची सून तोंड वाकडं करत किचनमध्ये गेली आणि रात्रीची शिळी भाकरी आणि चटणी आणून तिने त्यांच्यासमोर ठेवली. हे बघून सुमनताई सुनेला म्हणाल्या, सुनबाई नाश्त्याला दुसरं काहीच नाही का? का ग? नैना म्हणाली, सासूबाई तुम्हाला शुगरचा त्रास आहे, त्यामुळे तुम्ही आणि बटाट्याचे पराठे नका खात जाऊ. त्यामुळे ही रात्रीची राहिलेली शिळी भाकरी खा. सुमनताई म्हणाल्या, कमीत कमी एखादी भाजी बनवली असती तर बरं झालं असतं. त्यावर नैना टोमणा मारतच म्हणाली, तुम्हाला बसल्या बसल्या काही कामधामं नसतात. तुमच्यासाठी दुसरी भाजी कोण बनवणार? जे आहे ते खाऊन घ्या प्लीज. हे ऐकून सुमनताईंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. घरात शांती राहावी यासाठी तर त्या प्रत्येक वेळी गप्प बसत होत्या, पण दिवसेंदिवस त्यांच्या सुनेचं वागणं त्यांच्याशी खूप बिघडत चाललं होतं. त्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि देवाचं नाव घेऊन ती भाकरी आणि चटणी खायला सुरुवात केली. त्यांना शुगरचा त्रास होता, तरी पण त्यांची सून त्यांना शिळी भाकरी किंवा भात खायला देत असायची. पण आता आणि बघा बटाट्याचे पराठे खाऊ नका, तुम्हाला डायबिटीज आहे म्हणून काळजी दाखवत आहे की त्यांना शुगर आहे. त्या आश्चर्यचकित झाल्या आणि विचार करायला लागल्या की आयुष्य पण कसा दिवस दाखवतो ते पहा. जेव्हा मी या घरची सून बनून आले होते तेव्हा मी माझ्या सासू सासऱ्यांना कधीच काही दुःख दिलं नाही. त्यांच्या खाण्यापिण्याची प्रत्येक वेळी काळजी घेतली जायची. त्यांना मी कधी बोलले नाही. त्यांना वाईट वाटेल असं कधीही काही बोलत नव्हते. जेव्हा
जेव्हा सासऱ्यांना हाय बीपीचा त्रास सुरू झाला तेव्हा मी त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवत होते. पण इथे बघा, मला शुगरचा त्रास काय सुरू झाला, माझ्या सुनेने माझं चांगलं खाणं पिणंच कमी केलं. असं म्हणा की जवळजवळ बंदच केलं. शिळी भाकरी खाऊन पण मला एवढं दुःख होत नव्हतं जेवढं हा विचार करून होते की घरात कुठल्याही गोष्टीची काही कमतरता नाही, तरी पण माझी सून भरल्या घरात मला चांगल्या प्रकारचं जेवण देत नाही. सासूबाईंचं जेवण झाल्या नैना त्यांना म्हणाली, सासूबाई, आपली कामवाली कामाला सुट्टीला गावाला गेलेली आहे. आजपासून ती कामावर येणार नाही. बाथरूममध्ये कपडे धुवायचे पडले आहेत. आज तुम्ही कपडे धुवून टाका. मला माझ्या मैत्रिणींसोबत शॉपिंगला जायचं आहे आणि मला बाहेरून यायला उशीर होईल हो. त्यामुळे दुपारचं जेवण पण बनवून ठेवा. एवढं म्हणून ती तिची पर्स घेऊन घरातून बाहेर निघून गेली. सुमनताईंनी विचार केला की चला, या निमित्तानं का होईना दुपारचं जेवण तरी मला माझ्या आवडीचं बनवून खाता येईल. नाहीतर रोज सुनबाई घरातच असते, त्यामुळे ती मला काही बनवून खाऊ देत नाही. पण इथे सुमनताई विचार करत होत्या आणि अगदी त्याच्या उलटच झालं. कारण शॉपिंग करून लवकरच नैना तिच्या मैत्रिणीसोबत घरी आली आणि तिने तिच्या सासूला म्हणाली, सासूबाई, माझ्या मैत्रिणीसाठी स्वादिष्ट जेवण बनवा. सुमनताई बघतच राहिल्या, कारण नैनाच्या 6-7 मैत्रिणी होत्या. त्यामुळे त्यांना एवढ्या सगळ्या लोकांचं जेवण करताना त्यांना खूप जास्त कामं करावी लागणार होती. त्या हळू आवाजात नैनाला म्हणाल्या, सुनबाई, तू तुझ्या मैत्रिणींसाठी बाहेरून जेवण ऑर्डर कर, नाहीतर मला किचनमध्ये येऊन थोडीशी मदत कर. एवढी कामं मला एकटीला जमणार नाही. शुगरच्या प्रॉब्लेममुळे मी लवकर थकते. नैना चिडली आणि म्हणाली, तुझ्या जगण्याचा काय फायदा? तुमचा काही उपयोग नाही. तू विनाकारण रेशन खाऊन आमचा खर्च वाढवत राहते. सुमनजींच्या डोळ्यात अश्रू आलं. तिच्या सगळ्या मैत्रिणी हसू लागल्या की तुझ्या सासूने आमचा मूड खराब केला आहे. त्या दिवशी नैनाला तिच्या सासूचा खूप राग आला आणि तिने मनात एक धोकादायक निर्णय घेतला. काही कारण असलं तरी ती सासूला खूप चिडायची. काही कारण नसलं तरी देखील ती सासूवर खूप चिडायची. सुरुवातीला तिची सासू गावाकडेच राहत होती. तिची सासू तिच्याकडे राहायला आल्यापासून तिच्या स्वातंत्र्याला खीळ बसल्यासारखं वाटू लागलं होतं. तिला फक्त तिच्या नवऱ्याची काळजी होती. नवऱ्याच्या पाठीमागे ती मैत्रिणींसोबत मस्ती करायची, मजा करायची, बाहेर फिरायला जायची. पण आता माझ्या सासूबाई नेहमी घरातच असतात. ती येथे राहिलेला तिला ते अजिबात आवडलेलं नसायचं. त्यामुळे तनयाने बनवलेल्या प्लॅननुसार ती दुसऱ्या दिवसापासूनच तिच्या सासूची खाण्यापिण्याची काळजी घेऊ लागली. त्यामुळे तिच्या सासूबाईंची शुगर लेवल वाढत राहायची. एक दिवस ती बाजारातून मोतीचूर लाडू घेऊन घरी आली आणि सासूबाईसमोर बॉक्स ठेवत म्हणाली, मम्मी, मी आज तुझ्यासाठी लाडू आणले आहेत. हे ऐकून तिच्या सासूबाईला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, पण सुनबाई, तुला माहीत आहे की मला साखर नाही आहे ना? मग नैना हसत म्हणाली, अहो आई, हे लाडू शुगर फ्री आहेत. सासू आश्चर्यचकित झाली आणि त्यांना शिळ्या भाकरी खाऊ घालणारी सून अचानक त्यांच्यासाठी लाडू का मागवते? लाडू खाल्ल्याबरोबर त्यांना चक्कर येऊ लागली आणि लगेचच त्यांच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊ लागल्या. नैना विचित्रपणे हसली, कारण ती खोटे बोलली होती. ती लाडू साखरमुक्त नव्हती. त्या जमिनीवर बेशुद्ध होऊन पडल्या. त्यामुळे त्यांना दुखापत झाली आणि नैना विचित्रपणे हसली. तेवढ्यातच कामवाली घरात शिरली. नैना तिला पाहून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, अगं, तू सुट्टी घेऊन गावाला गेली होतीस ना? इतक्या लवकर परत कशी आलीस? कमलाने तिच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही आणि ओरडली, आई, काय झालंय? नैना काहीच बोलू शकली नाही. कमला लगेच बाहेर आली आणि शेजारच्यांना मदतीने तिने सुमनताईंना दवाखान्यात नेलं. वाटेत तिने सोहमला फोन केलाही.
तिने सोहमला फोनही केला होता. सोहमने घाबरून हॉस्पिटल गाठलं. आईची ही अवस्था पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची शुगर लेवल खूप वाढली आहे आणि त्यामुळेच त्यांना चक्कर येतात. त्या पडल्यामुळे त्यांच्या डोक्यालाही किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र सध्या ते धोक्याबाहेर आहेत. तेव्हा सोहमने सुटकेचा श्वास सोडला. दवाखान्यात असताना मोबाईल बघत होता आणि तेव्हा अचानक त्याने त्याच्या घरात लावलेले कॅमेरे त्याने बघितले. त्यात सर्व काही रेकॉर्ड झालेलं होतं आणि त्यात नैना सासूबाईंना कशा प्रकारे मोतीचूरचा लाडू खायला घालते आणि सुमन त्यांना त्रास होऊन सुद्धा ती त्यांच्याकडे कशा प्रकारे दुर्लक्ष करते हे सर्व काही रेकॉर्ड त्या कॅमेऱ्यामध्ये झालेलं होतं. आणि हे पाहून सोहमच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला नैनाचा खूप राग येतो. तो घाईघाईने नैनाला फोन करतो आणि आत्ताच्या आत्ता दवाखान्यात ये असं म्हणून सांगतो. नैना पण घाबरून जाते. तिला कळत नाही की अचानक मला का बोलावून घेतलं होतं. ती जेव्हा दवाखान्यात पोहोचते आणि म्हणू लागते, सगळं इतक्या घाईत झालं की मला काहीच समजलं नाही. आई कशी आहे? आता सोहमने तिला जोरात कानाखाली मारली आणि म्हणाला, तू माझ्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहेस. थांब, मी पोलिसांना बोलवतो. नैना भीतीने थरथर कापू लागली आणि म्हणाली, काय म्हणतोस? मी असं काही केलं नाही. सोहमने तिला मोबाईलवरचा व्हिडिओ दाखवला आणि म्हणाला, हे बघ, मी तुम्हाला न कळवता घरात कॅमेरा बसवला होता जेणेकरून आपल्या घरात चोर जरी घुसला तरी तो पकडला जाईल. पण मला माहीत नव्हतं की त्याच्या साहाय्याने तूच रंगेहात पकडली जाशील. मी विचार केला की कॅमेरे बसवले तुम्हाला सांगितले तर तुम्ही आणखीन घाबरून जाल, म्हणून मी तुम्हाला त्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. कारण तुला शेजाऱ्यांना सगळ्या गोष्टी सांगण्याची फार सवय आहे. मला वाटलं आपल्या घरी चोर आला तर त्यामुळे तो रंगेहात पकडला जाईल. या व्हिडिओमध्ये तू आईला मिठाई खाऊ घातल्याचं स्पष्ट दिसत आहे. ज्याला हाय शुगरचा प्रॉब्लेम आहे हे माहीत असूनही तू आईला अशा प्रकारे लाडू का खायला घालत होतीस? आता नैनाची भान हरपलं. ती नवऱ्याच्या पाया पडू लागली आणि माफी मागू लागली. पण सोहमने तिला माफ केलं नाही. कारण ती चूक नव्हती तर तो एक गुन्हा होता. त्याने पोलिसांना फोन केला. पण तेवढ्यात सुमनताईंनी सोहमला आवाज दिला. सोहम आईजवळ गेला आणि म्हणाला, आई, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. सुमनताई सोहमला म्हणाल्या, सोहम, पोलिसांना फोन करू नकोस. पोलीस इथे आले तर आपल्याच घराची बदनामी होईल. त्यावेळेस सोहम आईला म्हणतो, नाही आई, नैनाने खूप मोठी चूक केली आहे. चूक नाही तर खूप मोठा गुन्हा केला आहे. तिच्या अशा वागण्यामुळे तुझा जीव धोक्यात आला असता. तेवढ्यात तिथे नैना येते आणि सोहमची आणि सुनबाईंची माफी मागते. तेवढ्यात नैना येते आणि सोहमची आणि सुमनताईंची माफी मागू लागते आणि म्हणते, सोहम, मला माफ कर. मी पुन्हा अशी कधीच वागणार नाही. नैना सुमनताईंची माफी मागते. सुमनताई तिला मोठ्या मनाने माफ करतात. त्यावर सोहम म्हणतो, बघ, तू इतकं वाईट वागूनही बघ आईचं मन किती मोठं आहे, तुला माफ करते. नैनाला तिच्या वागण्याचा पश्चाताप होतो आणि ती पुन्हा सोहमची आणि सुमनताईंची मनापासून माफी मागते. त्यानंतर ते 2 ते 3 दिवस सुमनताईंची दवाखान्यात चांगली काळजी घेते. सुमनताई दवाखान्यातून घरी आल्यानंतरही ती सासूबाईंची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा कशी वाटली? कथा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.